ऐकताय ना? उन्हाळा म्हटलं की आंब्याची आठवण तर सर्वांनाच येते. पण उन्हाळ्याची खरी मजा तर या काळ्या मैनेमध्ये दडलेली आहे. ओळखलत ना? डोंगरदऱ्यातून काट्याकुट्यातून शोधून काढलेली ती रसाळ व गोड करवंद. खरं सांगू का? बाजारात विकत मिळणारी करवंद खाण्यात ती मजा नाही, जी स्वतः रानात जाऊन हाताला काटे टोचवून घेत ती तोडून खाण्यात असते. हे सगळं ऐकून नक्कीच तो आंबट गोड स्वाद आणि ती जिभेवर रेंगाळणारी चव आठवूनच तोंडाला पाणी सुटलं ना? आज मी आणि माझी आजी करवंदांच्या जाळीत आलो आहोत. चला तुम्हाला दाखवते. कित्येक दिवस झाले या रानमेव्याच्या सफरीवरती येऊन. आत्ता आम्ही करवंदांच्या जाळीत आलो आहोत. या जाळीतली करवंद अजून थोडीशी लहानच आहेत. आम्ही करवंद पाहायला आलो होतो, तर आता ही थोडीशीच निघाली आहे. अजून काही आहेत त्याच्यात, पण ती अजून छोटी आहेत. हा वाघोबाचा देव आहे आणि हा पिंपळ. साधारण हे माझ्या आजोबांच्या वेळेपासून इथे आहेत. या दोन्हीही देवांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढच्या जाळीमध्ये आलो. किती टपोरी आणि काळी कुट्ट करवंद आहेत. आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण ज्या करवंदांच्या जाळीत होतो तिथे खूप सारी लहान करवंद होती आणि काही कच्ची होती. तर आता आम्ही या जाळीत आलेलो आहे. तिथे भरपूर करवंद आहेत. ती फक्त दिसायला लहान असतात आणि खूप गोड लागतात. आता ही करवंद मी धुवून घेतली, कारण यांचा चीक पोटात जाऊ नये म्हणून. एकच नंबर, कमाल. तुम्हाला करवंद आवडतात का? आणि तुमच्या भागात यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा व्लॉग आणि ही काळी मैना आवडली असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये अशाच एका गावरान विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा माझी छंदशाळा. बाय बाय.